चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आला आहे सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला मान्य केल्याने या उन्हाळ्यात आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा होणार आहे खूप खूप फायदा। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून मेथी घासचा वापर हा 100% वाढवायचा आहे। मग जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो या ठिकाणी विचारायला लागलाय की उन्हाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून मेथी घासचा वापर का वाढवायला पाहिजे। मेथी घासचा वापर खाद्य म्हणून उन्हाळ्यात जर आपण सर्वांनी वाढवला तर याचा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे पाहिजे असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता जो उन्हाळा सुरू आहे तर या उन्हाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना खाद्य म्हणून मेथी घासचा वापर हा 100% वाढवायला पाहिजे। मग उन्हाळ्यामध्ये मेथी घासचा वापर खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी का वाढवायला पाहिजे। असं केल्यानं उन्हाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना याचा कशा पद्धतीनं फायदा होतो। उन्हाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना मेथी घास किती प्रमाणात द्यायला पाहिजे। उन्हाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना मेथी घास कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। फक्त एकच विनंती की याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा मित्रांनो, जर आपण सर्वांनी बघितलं तर उन्हाळ्याच्या अडचणी ह्या भिन्न भिन्न असतात। आपल्याला माहिती आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबडींची पिल्लं ही शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत। म्हणजे काय की बाहेरच्या वातावरणात तापमान वाढले की त्यांच्या शरीरातील सुद्धा तापमान वाढायला सुरू होते आणि शीत रक्तपेशी असणारे पक्षी किंवा प्राणी असतात त्यांचं काय असतं प्रॉब्लेम की ते स्वतःहून शरीरातील तापमान कमी अथवा अधिक करू शकत नाहीत। उन्हाळ्यामध्ये हाच प्रॉब्लेम कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी घातक ठरतो, कारण ते तापमान कमी करू शकत नाही। शिवाय कोंबड्यांना व पिल्लांना घाम बाहेर टाकण्यासाठी घाम ग्रंथी उपलब्ध नसतात, त्यामुळे त्यांच्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होऊ शकत नाही। उन्हाळ्यामध्ये बाहेरचं तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातील तापमान एकीकडे वाढते तर दुसरीकडे त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी व्हायला सुरू होते। याच्यामुळे काय होते की ज्या कोंबड्या आहेत त्यांना उष्माघाताचा त्रास हा सुरू होतो आणि अशा परिस्थितीमध्ये हा त्रास वाढला की डिहायड्रेशनमुळे कोंबड्या एक्सपायर होत असतात। मग अशा परिस्थितीमध्ये मेथी घास आपल्यासाठी वरदान ठरू शकते। मेथी घासचा वापर केल्याने काय फायदा होऊ शकतो प्रथम समजून घेऊयात। जर मेथी घासचा वापर आपण सर्वांनी केला तर याचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय की मेथी घासमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण हे खूप अधिक आहे। मेथी घास हे ओलसर आहे, याच्यामुळे हे फार उपयुक्त आहे। मेथी घास आपण कट करून जर समजा सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम खायला घातलं तर याच्या माध्यमातून जेव्हा मेथी घास कोंबडीच्या व कोंबडीच्या पिल्लांच्या शरीरामध्ये जाते त्यावेळेस काय होते की ते पाण्याचं लेव्हल वाढवते। पाण्याचं लेव्हल वाढवल्यामुळं त्या ठिकाणी जे उष्णतेचं प्रमाण आहे म्हणजे जे तापमान आहे शरीरातील ते कमी व्हायला सुरू होते। यामुळे एकीकडे पाण्याची लेव्हल मेंटेन होते तर दुसरीकडे काय आहे की त्यांच्या शरीरातील असणारं तापमान कमी होते, ज्यामुळं कोंबडी जी आहे त्या वातावरणाशी झुंज द्यायला त्या ठिकाणी तत्पर होते आणि याच्यामुळं बघितल्या गेले की जवळपास एक 60-70% कोंबड्या या उष्माघातामुळे ज्या मरतात त्यांना आपण त्या ठिकाणी जे आहे ते वाचू शकतो। तर अशा पद्धतीने आपण मेथी घासचा वापर हा 100% जर केला तर यामुळं आपल्याला या असणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेचा जो सामना आहे तो करावा लागतो तर त्याच्यामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामुळं ज्या नॉर्मली कोंबड्या आणि पिल्ले एक्सपायर होतात त्यांचा मृत्यूदर रोखण्यासुद्धा यश प्राप्त करता येऊ शकते। सिंपल फॉर्म्युला आहे हा। आता मुद्दा हा आहे की बुवा मग मेथी घास दिवसा कधी द्यायला हवी। लक्षात घ्या, सरासरी दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत तुम्ही काय करायचं आहे की या ठिकाणी मेथी घास ही त्या ठिकाणी द्यायची नाही।
पण जर तुम्ही सकाळ संध्याकाळ कोरडं खाद्य हे देत असाल तर त्या परिस्थितीत इलाज नाही, दुपारी द्यायला पाहिजे. पण एक माझं मत आहे की फेवरेबल वातावरण कधी असते तर सकाळ आणि संध्याकाळ जर मेथी घास दिली तर याचा खूप जास्त फायदा आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी होताना आढळून आलाय. आता मग मेथी घास किती प्रमाणात द्यायची? तर याचा काही थंब रूल नाही की एवढं द्यावं, तेवढं द्यावं. परंतु आपण जर 50 ग्राम प्रति कोंबडी आणि 25 ग्राम प्रति पिल्लू दिलं, तर हे ठीक-ठाक आहे समजा. यात कमी-अधिक झालं तरी काही विशेष प्रॉब्लेम होत नाही. आता मग साधारणतः 100 कोंबड्या जर आपल्याकडे असतील, तर 100 गुणिले 50 म्हणजे जवळपास एक 5 किलो मेथी घास आपण देऊ शकतो. ती 7-8 किलो झाली तरी काही विशेष प्रॉब्लेम नाहीये. आणि पिल्लांबाबतीत म्हटलं तर 2.5 ते 3 किलो आपण देऊ शकतो प्रति दिवस या ठिकाणी द्यायचं असेल तर. हे 100 पिल्लांचं कॅल्क्युलेशन आहे. तर या पद्धतीनं आपण मेथी घासचा वापर जर योग्य पद्धतीनं केला तर ही उन्हाची वाढत जाणारी तीव्रता आपल्या कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी बाधक ठरणार नाहीये. आणि याच्यामुळं बघा तुम्ही की कोंबड्याची ग्रोथ अबाधित राहील, त्यांचे जे पंख निघून त्या रखरख दिसतात उन्हाळ्यात त्यापासून त्यांची मुक्तता होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एक शायनिंग त्यांच्या शरीरावरती येईल व जे अंड्याचं उत्पादन थोडं घटल्यासारखं दिसते ते सुद्धा या ठिकाणी वाढण्यात मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे होत असताना खाद्य खर्च सुद्धा नियंत्रणात राहील. तर हे महत्त्वाचे फायदे आहेत की जे फायदे आपल्याला अलगदपणे या ठिकाणी आढळून येतील. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी या उन्हाळ्यात कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना या प्रमाणामध्ये मेथी घास ही दररोज द्यायला हवी. तर मेथी घास देताना काही प्रॉब्लेम आला, काही अडचणी आल्या, काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून आपण कळवू शकता. बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला तुमचं अचूक मार्गदर्शन हवं आहे, ते आम्हास मिळत नाहीये. तर ते कशा पद्धतीनं आम्ही प्राप्त करू शकतो? तर याच्यासाठी आपण नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना घेऊन आलो आहोत. ही ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना अशा पद्धतीनं आहे की ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही Google Meetद्वारे आयोजित केली जाते आणि याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची लिंक जे काही आपले कुक्कुटपालक बांधव रजिस्टर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. मग यानुसार याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर होते, त्यानंतर वेदर बुलेटिन असते किंवा पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा. आणि त्याचबरोबर सेगमेंट 3 असते प्रश्न उत्तरांचं, ज्यात जी काही प्रश्न आठवडाभरात निर्माण झाली असतील त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हास दिली जातात, ती सुद्धा लाईव्ह असतात. इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाली तर याच्यासाठी तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांचा जो नंबर आहे 84 21 82 62 62 याच्यावरती संपर्क साधून आपल्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. लक्षात ठेवा, लखन सरांचा कॉल हा रेकॉर्ड होत असतो, म्हणून ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे अथवा ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी कॉल करून आपल्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करायला हरकत नाही. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हाला सुद्धा प्रवेश घ्यायचा आहे, कशा पद्धतीनं आम्ही हा प्रवेश निश्चित करू शकतो? तर याच्यासाठी काय अवघड प्रोसेस नाही आहे. तुम्हाला 84 21 82 62 62 या लखन सरांच्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधायचा आहे. तुम्ही जसा कॉल केला की लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास काय म्हणतील की आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 0 88 460 म्हणजे 8265088460 बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल. ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा हा 100% होऊन जाईल परिपूर्ण. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील आपण झालात तर आपला फायदा कशा पद्धतीनं होतो? तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे कोंबडी व पिल्लं यांचा खाद्य खर्च 80% कमी होण्यास मदत होते. कोंबडी व पिल्लं यांच्यावरती रोग येण्याचं प्रमाण कमी होते, कारण त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं हे समजावून सांगितलं जाते. लसीकरण करून सुद्धा कधी आजार आला कोणता तर तो आजार तात्काळ कसा ओळखायचा व कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती दिली जाते, ज्यामुळे मृत्यूदर हा कमी राहतो, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवण्याचा जो मनसुबा आहे तो पूर्ण करण्यासाठी यश प्राप्त करता येऊ शकते. त्यानंतर शेड कसा उभारायचा, लांबी, रुंदी, उंची, दरवाजे कोणत्या साईडला ठेवायचे, छोटे छोटे प्रश्नांची उत्तरे दिली जातात.
ज्यामुळे आपल्या वेळेची, मेहनतीची, पैशाची आणि जागेची बचत होते. आणि सरते शेवटी कोंबडी, कोंबडा, अंडी, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन हे आपणास केले जाते. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आपणही लाखोंचा निव्वळ प्राप्त करू शकतात. जर तुम्हाला सुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. लक्षात ठेवा, प्रवेश हे मर्यादित आहेत. त्याचबरोबर मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपल्याला आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण सर्वांनी बघितलं की उन्हाळ्यात मेथी घासचा वापर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून का वाढवायचा आहे आणि जर असं केलं तर याचा फायदा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो, पिल्लांना कशा पद्धतीनं होऊ शकतो. जर काही अडचणी असतील, विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.